हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे छान असेल तर चला आपण आलो आहे बड्डेसाठी. माझ्या बहिणीच्या मुलीचा आणि माझ्या जावेच्या मुलीचा, म्हणजे माझी बहीण माझी जाऊ आहे, तिचा बड्डे होता. आम्ही सातारमध्ये केलेला. ते पुण्याला असतात, मग आम्ही सगळ्यांना जवळ पडेल म्हणून सातारमध्ये घेतलेला. तर राधिका पॅलेसला बड्डे होता. तर ही क्यूटी आहे, बड्डे गर्ल, नाटकं करते कॅमेराजवळ आला की. ते सेकंड बड्डे, फर्स्ट बड्डे काही कारणाने झाला नव्हता, म्हणून सेकंड बड्डे आम्ही सातारमध्ये सगळ्यांना बोलवून घातला. तर छान तिनं हे केलं, कारण रडारड वगैरे असं काही केलं नाही, कारण लहान मुलांचं माहिती आहे ना, बड्डे वगैरे म्हटलं किंवा नवीन माणसं बघितली खूप रडतात. तर छान सेलिब्रेशन झालं आणि ती खूप शांत होती. तर हे आमचे घरातले मेंबर आहेत. हे माझी दीर जाऊ म्हणजे माझी बहीण, आम्ही दोघी जणी. छोटंसं बाळ माझ्या जे काकीला आहे ते माझ्या भावाचं आहे. आम्ही मिस केलं माझा भाऊ आणि छोटी बहीण. ही माझी आजी, मम्मी, म्हणजे हिची पणजी, ही माझी चुलता चुलते त्यांची मुलगी, ही माझे सासू सासरे, ते माझे मम्मी पप्पा. ह्या सगळ्यांना बघून खूप छान वाटलं आणि आम्ही फॅमिली डिनर पण इथंच केला. ही भावाचा मुलगा आणि चिव आहे. आम्ही लाडन तिला चिव म्हणतो, तिचं नाव मनस्वी आहे. तर आम्ही सगळेजण चला बसलो जेवायला. महत्त्वाचं जेवण आहे. खूप लेट झालेला, खूप पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि खूप ठिकाणी पाऊस हे खूप पडलेला. तर आम्ही छानपैकी जेवण केलं. आणि जेवणामध्ये काय काय मेनू आहेत बघा, थांबा दाखवते, वेट. मला जरा एक्स्ट्रा गुलाबजाम दिलेत, म्हणजे मला माहिती नाही पडलं. तर चला निघालो परतीच्या प्रवासाला. हे सगळं गावावरून आलेले होते सगळेजण, त्याच्यामुळे हे सगळेजण निघाले. कारण आम्ही सगळे हॉटेलवरतीच मिळालेलो होतो, म्हणजे असं घरी वगैरे कोणी नव्हतं आलेलो. आम्ही एकत्रच तिथंच भेटलो आणि सगळेजण तिथूनच गेले, कारण पाऊस खूप पडत होता गावाला. ते सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आणि असं बड्डे वगैरे असले की सगळेजण भेटलो ना, खूप छान वाटतं. हेही माझे सासरेच आहेत, हे पण सासरे आहेत. तर आम्ही सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केला आणि सगळ्यांना आम्ही गाडी सोडलं. गाडी करून आलेले होते सगळेजण एकत्र आलेले, माझे मम्मी पप्पा वगैरे. आणि त्यात आमच्या दोघींचं पण माहेर एकच आहे, सासर एकच आहे, आमचे सगळे रिलेटिव्ह एकच आहेत. तर हा माझा भावाचा मुलगा बाय करतोय. तर चला मीही बाय करते आणि पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. तर सबस्क्राईब करा प्लीज.